नेक्स्ट चॅप्टर आहे ऑप्टिक्स. त्यामध्ये आपल्याला एक आर्टिकल पाहायचं आहे, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन याचा मराठीत अर्थ आहे परावर्तन. म्हणजे हे एक मीडियम आहे, एअर मीडियम आहे, हे ग्लास आहे फॉर एक्झाम्पल. हा या दोन मीडियममधला इंटरफेस, म्हणजे हे एक मीडियम वेगळंच आहे, हे खालचं मीडियम वेगळंच आहे. आणि या ठिकाणी एक लाईट, रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाली या मीडियममधून, पण या मीडियममधून ट्रान्समिट न होता सरळ त्याच मीडियममध्ये रिटर्न आली, तर याला म्हणायचं रिफ्लेक्शन. सपोज दिस इज अ रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन अ ट्रान्सपरंट मीडियम अँड रिफ्लेक्टेड बॅक and return back into the same medium, then it is called as reflection. परावर्तन असा त्याचा मराठीत अर्थ आहे. रिफ्लेक्शन हे आर्टिकल तुम्ही 9वी 10वीमध्ये पाहिलेलं आहे, तरी पण मी रिपीट करते. समजा एक लाईटचा रे आहे आणि तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये चालला, परंतु न जाता तो त्याच मीडियममध्ये रिटर्न गेला, त्याला म्हणायचं रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्शनच्या बाबतीत काही रूल आहेत. रिफ्लेक्शन कशा पद्धतीनं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काच आहे, त्याच्यावर लाईटचा रे इन्सिडेंट झाला की ते काचेमधून ट्रान्सफर न होता काही रे काय होतात, काही रे त्याच मीडियममध्ये रिटर्न येतात आणि त्यालाच म्हणायचं रिफ्लेक्शन. आपण आरशासमोर उभं राहिलो की आपल्याला आपली प्रतिमा दिसते बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन. आपण एका स्वच्छ तलावामध्ये डोकावून पाहिलं तर आपल्याला आपली प्रतिमा दिसते बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन. मग तसाच एखादा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस असा आहे आणि या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे इकडच्या साईडला या ठिकाणी, तर त्याची इमेज आपल्याला कुठं मिळणार, इकडच्या साईडला मिळणार. तर ही जी इमेज असते ती असते व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे आभासी, ती फक्त इमेज आहे. ॲक्च्युली वस्तू कुठं आहे, या ठिकाणी आहे, मी जिथं बोट ठेवलं आहे, आणि त्याची प्रतिमा इकडच्या साईडला दिसली आपल्याला रिफ्लेक्शन होऊन. तर ती वस्तू कशी, इमेज कशी असते, व्हर्च्युअल असते. व्हर्च्युअल म्हणजे आभासी अँड लॅटरली इन्व्हर्टेड. आता या शब्दाचा मिनिंग आपण पाहूया. हा शब्द आहे लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे जर समजा या ठिकाणी अशी इमेज असेल, पी असा शेप आहे, तर हे पी आपल्याला रिफ्लेक्शन झाल्यानंतर या पद्धतीने दिसणार आणि याचा अर्थ आहे लॅटरली इन्व्हर्टेड. या चित्रातून तुम्हाला लॅटरली इन्व्हर्टेड याचा अर्थ एकदम चुटकीसरशी क्लिअर झाला असेल. म्हणजे जर असा ऑब्जेक्ट असेल तर त्याची प्रतिमा अशी दिसणार, म्हणजे हे पी असं आहे तर इकडं असं दिसणार आपल्याला. दॅट इज कॉल्ड ॲज लॅटरली इन्व्हर्टेड. पहिला पॉईंट सांगितला मी, इमेज कशी असते, व्हर्च्युअल असते, ऑब्जेक्ट हे रिअल असतं. दुसरा पॉईंट आहे इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. एखाद्या वस्तूचं रिफ्लेक्शन झालं तर त्याची मिळणारी प्रतिमा ही लॅटरली इन्व्हर्टेड असते. ते चित्राद्वारे मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. दुसरी असते इमेज इज ऑफ द सेम साईज ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे आपण आरशामध्ये पाहिलं तर आपल्याला आपला चेहरा बारीक दिसतो का, आपलं शरीर बारीक दिसतं का, नाही. म्हणजे ऑब्जेक्टची जेवढी साईज आहे तेवढ्याच साईजची त्याची इमेज पण दिसणार आहे आफ्टर रिफ्लेक्शन. दुसरं आहे ॲज दॅट ऑफ द सेम डिस्टन्स. म्हणजे हे ऑब्जेक्ट ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस, याला म्हणायचं रिफ्लेक्टिंग सरफेस. दिस इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. तर या रिफ्लेक्टिंग सरफेसपासून हे ऑब्जेक्ट जे आहे ते जेवढ्या डिस्टन्सवर आहे, इकडून फॉर एक्झाम्पल 3 सेंटीमीटरवर असेल तर त्याची इमेजसुद्धा बरोबर या प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसपासून 3 सेंटीमीटरवरच तयार होणार आहे. फक्त दुसऱ्या साईडला ऑब्जेक्ट इकडच्या साईडला तर त्याच्या दुसऱ्या समोरच्या साईडला
इमेज ही काही कंडिशन्स आहेत रिफ्लेक्शन होण्यासाठी. म्हणजे रिफ्लेक्शन झाल्यानंतर त्याची एक प्रकारे वैशिष्ट्ये कशा पद्धतीनं असतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा दुसरा पॉईंट झाला. इफ ॲन ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन टू प्लेन मिरर्स. फॉर एक्झाम्पल ही एक मिरर आहे M1, दुसरी एक मिरर आहे M2, and these two mirrors are inclined with each other and an angle theta. If the object is kept between two plane mirrors, these are the two mirrors, these are the plane reflecting surface by which the reflection takes place. आणि अशा दोन मिरर्स ठराविक अँगलने एकमेकाशी इन्क्लाइन्ड झाल्यानंतर तिथे एक वस्तू असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. If an object is kept between two plane mirrors inclined at an angle theta, number of images n are formed due to multiple reflections. आता या ऑब्जेक्टची एकच इमेज तयार न होता अनेक इमेज तयार होतात बिकॉज ऑफ वी यूज दी टू मिरर्स अँड दीज टू मिरर्स आर इन्क्लाइन्ड विथ ईच अदर बाय अन अँगल थीटा. And therefore here are the two mirrors, and because of these two mirrors the reflections, multiple reflected images of this object takes place. Like this is the object. या ऑब्जेक्टची एक इमेज इकडं असेल I1, तर इकडच्या साईडला सुद्धा एक इमेज असेल I2. इकडे एक इमेज झाली, इकडे एक इमेज झाली. आता या मिररसाठी ही I2 इमेज हे एक ऑब्जेक्ट झालं, म्हणून याचं एक इकडं रिफ्लेक्शन असणार आहे. या मिरर M2 साठी I1 हे एक रिफ्लेक्शन असणार आहे, म्हणजे हे इकडं रिफ्लेक्ट होईल, हे I2 इकडं रिफ्लेक्ट होईल. म्हणजे अशा मल्टिपल रिफ्लेक्शन होऊन नंबर ऑफ इमेजेस तयार होणार. एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन द मिरर्स अँड व्हेअर एक्झॅक्टली द ऑब्जेक्ट इज केप्ट. बघा अशा अनेक इमेजेस तयार होतील. कधी? इथं एकच इमेज झाली, कारण इथं प्लेन मिरर, याला मिरर म्हणूया आपण, इथं मिरर जो आहे तो एकच आहे. परंतु दुसऱ्या डायग्रॅममध्ये, खालच्या डायग्रॅममध्ये मात्र आपण दोन मिरर यूज केलेले आहेत, आणि दोन मिरर यूज केल्यामुळं एकाच ऑब्जेक्टच्या अनेक प्रतिमा तयार झाल्या. मल्टिपल रिफ्लेक्शन्स टेक्स प्लेस. आणि मग किती इमेजेस तयार होणार हे इथल्या अँगलवर डिपेंड असणार. दॅट डिपेंड्स ऑन दिस अँगल इन्क्लाइन्ड विथ ईच अदर आणि ऑब्जेक्टची पोझिशन. या बरोबर ह्या दोन मिरर्स ज्या ठिकाणी जॉईन होतात, जिथे अँगल तयार होतो तिथून एक लाईन ओढली तर त्याला नाव आहे बायसेक्टर, विच डिस्टिंग्विश बिटवीन द टू मिरर्स. तर हा ऑब्जेक्ट जर बायसेक्टरवर असेल किंवा बायसेक्टरच्या इकडच्या साईडला असेल, त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. ऑब्जेक्ट कुठेही असला तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. स्मॉल n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थीटा, अँड कॅपिटल N म्हणजे हे जे n आहे ते n इज ॲन इवन इंटिजर. बघा n इज दी नंबर ऑफ इमेजेस सीन. इफ n इज ॲन ऑड इंटेजर, ऑड म्हणजे तयार होणाऱ्या प्रतिमा ह्या ऑड संख्या असेल, तर अँगल ऑब्जेक्ट हे बरोबर बायसेक्टरवर असणार आहे. इफ n इज ॲन ऑड इंटिजर अँड ऑब्जेक्ट इज एक्झॅक्टली ऑन द अँगल बायसेक्टर, देन द नंबर ऑफ इमेजेस म्हणजे हे 360 डिवायडेड बाय तयार होणारा अँगल इज इक्वल टू, हे काही n म्हणजे काहीतरी आकडा येणार आणि तो 1मधून त्यामधून 1 मायनस केलं तर नंबर ऑफ इमेजेस मिळणार. पण कधी जर समजा असणारा ऑब्जेक्ट हा बरोबर या बायसेक्टरवर असेल तर आपल्याला या स्मॉल nची व्हॅल्यू ही ऑड मिळणार. आणि इफ n इज ॲन ऑड इंटिजर अँड ऑब्जेक्ट हे बायसेक्टरवर नसेल तर आपल्याला ज्या इमेजेस मिळणार आहेत त्या वेगळ्या मिळतील. बघा इथं पुस्तकावर मी फोकस करते.
n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थीटा. लेट n कॅपिटल N बी द नंबर ऑफ इमेजेस सीन. म्हणजे किती इमेजेस तयार होणार किंवा किती इमेजेस आपल्याला दिसतील. या स्मॉल एनची व्हॅल्यू आता इथं समजा 120 डिग्री अँगल तयार झालेला असेल हां 2 मिररच्या मध्ये, तर हा आकडा 3 येणार. मग पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, पोझिशन हा बरोबर बायसेक्टरवर असणार. बायसेक्टर म्हणजे मी तुम्हाला सांगितले, इथं डायग्राम करते छोटीशी बघा. हे M1, हे M2, इथला अँगल थीटा आणि हा बायसेक्टर, हा बायसेक्टर. तर पोझिशन कुठं असेल, जर ऑब्जेक्ट बायसेक्टरवर असेल तर 2 इमेजेस तयार झाल्या. बघा समजा अँगल 120 असेल आणि अँगल हा म्हणजे ऑब्जेक्ट हे बायसेक्टरवर नसेल तर 3 इमेजेस तयार होतील. समजा 110 डिग्री अँगल तयार झाला इथं आणि हा ऑब्जेक्ट हा बायसेक्टरवर नसून कुठल्याही इतर पोझिशनला असेल तर 3 इमेजेस तयार होतील. तेच इथं एक्सप्लेन केलेलं आहे. जर एनची संख्या इव्हन आली तर ऑब्जेक्ट हे कुठं पण आहे. एनची संख्या ऑड आली, ऑड इंटिजर, अँड ऑब्जेक्ट इज एक्झॅक्टली ऑन द अँगल बायसेक्टर, तर असा याचा अर्थ आहे. तर नंबर ह्या एक्झाम्पलमधून, ह्या टेबलमधून काय सांगितलं आहे की ज्या नंबर ऑफ इमेजेस तयार होणार आहेत त्या अँगलवर, इथं तयार होणाऱ्या अँगलवर आणि या बायसेक्टरवर असणाऱ्या जो काही ऑब्जेक्ट आहे त्याच्या पोझिशनवर. म्हणजे एकदा अँगल ह्या बायसेक्टरवर उभ्या लाईनवर असेल तर नंबर ऑफ इमेजेसची संख्या वेगळी असेल. ऑफ बायसेक्टर याचा अर्थ उभी लाईन सोडून इकडे दुसऱ्या कुठल्या पोझिशनला असेल तर नंबर ऑफ इमेजेसची संख्या वेगळी असणार आहे. तर हे जे आजच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सांगितले की थोडक्यात मराठीतून सांगायचं झालं तर रिफ्लेक्शनची वैशिष्ट्ये, रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते कशा पद्धतीनं होतं, कसं चित्र तयार होतं रिफ्लेक्शन, हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथं.